उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर। येत्या 2 दिवसांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार। श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। श्रीकांत शिंदे यांची डॉक्टरकी संशयास्पद होती। करिअर म्हणून ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंना खासदार केलं। सगळे लाभार्थी आज ठाकरेंना सोडून चाललेत। फोडाफोडीच्या राजकारणावरून संजय राऊतांचा हा निशाणा। सचिन अहिर यांचा राजकीय प्रवास कलंकित। आदित्य ठाकरेंनी अहिरांना सर्व काही दिलं तरी समाधानी नाही। अहिरांनी पवारांना देखील असंच सोडलं होतं। आता धक्के बसत नाही, पण आत्मपरीक्षणाची गरज, संजय राऊत यांचं हे भाष्य। सचिन अहिर यांच्या बंडखोरी मागे सरनाईक यांची मध्यस्थी, सूत्रांची माहिती। खासदार फुटीनंतर सचिन अहिर यांचं मन वळवण्यात शिंदे सेनेला यश। विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी आज होणार निवडणूक। सचिन अहिर यांच्या विजयाची औपचारिकता बाकी। महाविकास आघाडीकडून जगन्नाथ अभ्यंकर हे रिंगणात। रोहित पवार आज मुख्यमंत्री फडणवीस यांची घेणार भेट। शेतकरी कर्जमाफी संदर्भात आणि एमपीएससी विद्यार्थ्यांसंदर्भात करणार चर्चा। विनाट सरसकट कर्जमाफी करण्याची केली जाते मागणी। बीडमध्ये मृत विलास घुलेच्या कुटुंबाचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन। आरोपींवर मकोका लावण्याच्या मागणीसाठी करण्यात आलं आंदोलन। जुलैच्या सुरुवातीला मोठा दिलासा। व्यावसायिक एलपीजी सिलेंडर स्वस्त, घरगुती सिलेंडरचे दर कायम। तर हॉटेल व्यावसायिकांसह उद्योजकांना मिळाला काहीसा दिलासा। नायरा एनर्जीकडून पेट्रोल 5 रुपये तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त। 2 वर्षातील ही सर्वात मोठी दर कपात। तर विमान इंधनाच्या दरात प्रति लिटर 5 रुपयांची कपात। आजपासून नवीन आर्थिक महिन्यामध्ये मोठे बदल। पासपोर्टच्या शुल्कात वाढ। आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा मोफत। विना तिकीट प्रवाशांना 500 रुपयांचा दंड। तर एचओएसआरपी नंबर प्लेट नसल्यास मोठा भुर्दंड। लोहगड हत्याकांड प्रकरणाचं पुन्हा सीन रिक्रिएशन। सिया गोयल नंतर आरोपी चेतन चौधरीचं रिक्रिएशन पूर्ण। केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला आला वेग। मुंबईमधील पालिका शाळा परिसरातील झाडांचं सर्वेक्षण होणार। तर चेंबूर या ठिकाणच्या घटनेनंतर पालिका प्रशासनाला जाग। झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। तर मुख्यमंत्र्यांकडून दोषींवर कारवाईचे निर्देश। ठाण्यात अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थानाबाहेर झाड कोसळलं। अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थानाची कंपाऊंड वॉलही कोसळली। वाहतुकीवर झाला परिणाम। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी झाडांची पडझड। अंधेरी मीरा भाईंदरमध्ये झाड कोसळून वाहनांचं नुकसान। कल्याण डोंबिवलीमध्ये तब्बल 18हून अधिक झाडं उन्मळून पडले। वाहतुकीवर परिणाम। राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार। मुंबई ठाण्यासह कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा। तर पालघर, पुणे, नागपूरसह 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट। रायगड या ठिकाणच्या अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन। मी आधीच 4 मर्डर केलेत, पुढचा नंबर तुझा। पनवेल सीएसएमटी लोकलमध्ये मध्यधुंद प्रवाशाचा धिंगाणा। प्रवाशांना शिवीगाळ करत अरेरावी व्हिडिओ व्हायरल।